नमस्कार मंडळी, तर आज परत मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज मी पंजाबी स्टाईलने मस्तपैकी सरसों का साग, मक्के की रोटी याची रेसिपी दाखवणार आहे। बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते। अगदी ढाब्यावर मिळते त्याप्रमाणे आपण आज सरसों का साग, मक्के की रोटी करणार आहोत। त्यासोबत बघा लस्सी सुद्धा इथे दिलेली आहे। तर अशी खूप छान अशी ही रुचकर प्लेट तयार होते आणि चवीलाही खूप छान अप्रतिम लागते। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करू। इथे बघा एक जुडी मोहरीची भाजी घेतलेली आहे, म्हणजे सरसों का साग। त्यानंतर बघा पालक घेतलेली आहे अर्धी गडी। हे दोन्ही मिळून आपण छान स्वच्छ धुवून बारीक कट करणार आहोत। त्याबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे आणि 6-7 हिरव्या मिरच्या आणि एक अद्रकीचा तुकडा। आता एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण ही भाजी टाकून देणार आहोत। यामध्ये मिरच्या आणि अद्रक सुद्धा टाकून द्यायच्या आहेत आणि छान उकळून घेणार आहोत। भाजी नरम झाली की आपण हिला छान घोटून घेणार आहोत। तर तुम्ही या पद्धतीने घोटून घेऊ शकता किंवा मिक्सरमधनं बारीक सुद्धा पेस्ट काढू शकता। शक्यतो बारीक पेस्ट मिक्सरमधनंच काढावी। त्यानंतर एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि त्यावरती ही पेस्ट टाकून दिलेली आहे। आता ही भाजी छान उकळली की यामध्ये अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। आता भाजी थोडी घट्ट झाली की त्यानंतर आपण यामध्ये मक्याचं पीठ टाकणार आहोत। तर तुम्ही इथं गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकता आणि छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे या पिठाच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। तर या पद्धतीने असं सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। तर आता छान मिक्स झालेलं आहे आणि भाजी सुद्धा घट्ट झालेली आहे। तर परत मी यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे, तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता। तर बघा भाजीला किती छान असं कलर आलेला आहे आणि छान अशी घट्ट तयार झालेली आहे। तर आता ही भाजी तयार झालेली आहे। त्यानंतर आपण मक्याची रोटी करणार आहोत, म्हणजे भाकर। तर त्यासाठी इथं मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा तूप टाकणार आहे। त्यानंतर कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यानुसार आपण पीठ मळणार आहोत। तर हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे। तर पीठ तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता किंवा बारीक पीठ असेल तर डायरेक्ट पीठ मळून घेऊ शकता। मळायला थोडंसं हे रव्यासारखं असतं, त्यामुळे लवकर बाइंडिंग होत नाही। तर यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकता। तर आता हे बघा इथं छान मळून झालेलं आहे। तर अशा हातावरती मी ह्याच्या भाकरी टाकून घेत आहे। तर छान छोट्या आकाराच्या ह्या भाकरी करायच्या आहे, थोड्याशा जाडच असतात आणि तव्यावरती तूप टाकलेलं आहे। त्यानंतर ही भाकर दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आहे। त्यानंतर बघा ही भाकर पूर्णपणे आतपर्यंत भाजली जात नाही, त्यामुळे मी गॅसवरती जाळी ठेवून त्यावरती ही भाकर भाजून घेत आहे। जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही त्या चुलीवर सुद्धा या पद्धतीने भाजून घेऊ शकता। त्याचप्रमाणे दुसरी भाकर सुद्धा तयार केलेली आहे, तर ती सुद्धा याच पद्धतीने आपण जाळीवर ठेवून दोन्ही बाजूने छान भाजून घेणार आहोत। तर मस्तपैकी अशा ह्या भाकरी तयार होतात। आता इथे भाजी आणि भाकर आपली तयार झालेली आहे, तर आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊ। तर आता इथे बघा गूळ ठेवलेला आहे, सरसों का सागची भाजी आहे, लस्सी आहे, मुळा दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपण तयार केलेल्या भाकरी सुद्धा आहे। वरून मस्तपैकी तूप टाकून खाण्यासाठी तयार आहे।